नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहास मालिका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मी आहे निलेश राजेंद्र तरकसे, सहशिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय केज. आज आपण इयत्ता 10वीतले 4थं प्रकरण अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे भारतीय कलांचा इतिहास. चला तर मग सुरुवात करूया. पहा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न क्रमांक 22 दिसते. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कला म्हणजे काय. स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्यात ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. आणि या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते. अशी व्याख्या आहे. पहा कशी सोपी व्याख्या आहे. स्वतःचे अनुभव भावभावना इतरांना सांगताना जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती होते तेव्हा तिला कला असे म्हटले मग ही सौंदर्यपूर्ण निर्मिती कला निर्मिती गायनाच्या माध्यमातून असेल, एखाद्या शिल्पाच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या कुंचल्याच्या माध्यमातून असेल, एखाद्या वस्तुरचनाच्या माध्यमातून असेल, या अनेक अशा विविध गोष्टी साकार होत असतात. त्याला आपण कला असे म्हणतो. आणि ही जेव्हा कला निर्मिती केली जाते त्याच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता असते, संवेदनशीलता असते, भावनाशीलता आणि कौशल्य असे अनेक घटक त्याच्या कलाकाराच्या मुळाशी असतात. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. पुढला मुद्दा आहे दृक्कला आणि ललित कला. आता हे कला प्रकार आहेत. पाहूया आपण कला प्रकार. पहिला कला प्रकार आहे दृक्कला. प्रागैतिहासिक काळातच दृक्कलाची निर्मिती झाली असे म्हटले जाते. अश्मयुगीन गुहांमधूनच दृक्कलेची अनुभूती आपल्याला पाहावयास मिळते. दृक्कलेमध्ये स्थापत्य, चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो. दुसरा कला प्रकार आहे ललित कला. आता ललित कलांना अंगिक कला असंही म्हटलं जाते. ललित कलामध्ये कोणकोणत्या कला येतात? नृत्य, गायन, नाट्य इत्यादी अंगामध्ये ज्या कला आहेत त्यांना आपण ललित कला असे म्हटले जाते. पुढे लोककला आणि अभिजात कला. आता पहा, ह्या दोन्ही कलेच्या परंपरा आहेत, लोककला आणि अभिजात कला. कलेच्या परंपराविषयी आपण माहिती घेऊ. पहिला परंपरा लोककला. लोककला ही अश्मयुगीन काळापासून लोककलेची परंपरा चालू आहे. लोककलाचा आविष्कार लोकांच्या रोजच्या जगनाशी असून त्याची अभिव्यक्ती उत्स्फूर्त असते आणि याची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होत असते. दुसरी परंपरा अभिजात कला. ही कला नियमांच्या चौकटीत बांधलेली असून ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षण घ्यावे लागते. नंतरचा मुद्दा आहे बघा कला शैली. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. शैली म्हणजे स्टाईल. इंग्रजीमध्ये त्याला स्टाईल असे म्हणतात. स्टाईलहून तुम्हाला लक्षात आला की प्रत्येक कलाकाराची एक स्वतंत्र पद्धत असते. एव्हा ना प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी पद्धत असते, आपण त्याला स्टाईल असं म्हणतो, म्हणजेच मराठीमध्ये शैली असं म्हणतो. आणि जेव्हा अशी एखादी पद्धत परंपरेचे स्वरूप धारण करत असते ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. मग अशी एखादी विशिष्ट कलाशैली प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असल्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होत असतात आणि त्या शैलीचा आधारे त्या संस्कृतीमधील कलेचा इतिहासाचा अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ घेऊया मराठा चित्रशैली. कलाशैलीचं उत्तम उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा आपल्याला विचार करता येईल. पहा, या चित्राकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल ही सगळी चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रक आणि हस्तलिखितामधील आहेत आणि काही लघुचित्राच्या स्वरूपातही आहेत. साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात ही मराठा चित्रशैली विकसित होण्याची सुरुवात झाली असे म्हटले जाते. याचा पुरावा आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील वाई, मेनवली, सातारा यासारख्या जुन्या वाड्यामधून मराठी चित्रशैलीची काही भित्तिचित्रक पाहावयास आपल्याला मिळतात. आणि जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर या चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. मग पहा, एखाद्या विशिष्ट काळात जर चित्रशैली विकसित झाली असेल तर त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज अशा अनेक गोष्टीचा अभ्यास त्या शैलीतील चित्राच्या आधारे आपल्याला करता येतो.
पहा, आपण प्रश्न क्रमांक 22वर काय काय अभ्यासलं. पहिल्यांदा कला म्हणजे काय हा मुख्य घटक आहे. या घटकामध्ये पहिला आपण व्याख्या पाहिली. त्याच्यानंतर कला प्रकार पाहिले, 2 कला प्रकार, दृक्कला आणि ललित कला. त्यानंतर कलेच्या परंपरा पाहिल्या, 2 परंपरा आहेत, लोककला आणि अभिजात कला. आणि कलाशैलीसुद्धा अभ्यासली. हे संपूर्ण घटक कला म्हणजे काय या मुद्द्यामध्ये येतात. आता पुढे आपण अभ्यासणार आहोत भारतातील दृक्कला परंपरा 4.2. तिलाच आपण अभ्यासला आहे की प्रागैतिहासिक काळातील दृक्कलेची निर्मिती झाली, बरोबर. आणि ह्याच्यातून आपल्याला काय अश्मयुगीन गुहांमधून दृक्कलेची अनुभूती येते हेही पाहिलं आपण. मग यामध्ये कोणकोणत्या कलांचा समावेश होतो. स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश होतो. अभ्यासला अगोदर आपण. मग चित्रकला याविषयी आपण माहिती घेऊ. चित्रकला ही द्विमितीय असते. द्विमितीय गणिती भाषेचा शब्द आहे. द्विमितीय म्हणजे लांबी गुणिले रुंदी. या चित्रकलेमध्ये निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, रेखाचित्र इत्यादी अनेक प्रकारचा समावेश होतो. जुन्या काळामध्ये यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती, रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडे यासारख्या माध्यमाचा उपयोग केला जातो. म्हणजेच चित्र काढण्यासाठी भिंतीवर, कागदावर, शिलाखंडावर, कापडावर, चामड्यावर, धातूवर अनेक ठिकाणी अशी चित्र काढली जातात. उदाहरणार्थ म्हणलं तर बघा, अजिंठा लेण्यांमधील बोधिसत्व पदमपाणीचे एक भित्तिचित्र आहे. तुम्ही जर अजिंठा लेण्यांना जर भेट दिली असेल तर नक्की तुम्ही हे चित्र पाहिले असेल. बोधिसत्व पदमपाणीचे हे भित्तिचित्र आहे. चित्रकलेतला लोकचित्रकला शैली याच्याविषयी आपण अभ्यास करूया. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशामध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशमध्ये भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहे. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. मागच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलंच आहे. युनेस्कोनं दत्तक घेतलेलं सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये भीमबेटका यांचा समावेश आहे. गुहाचित्रामध्ये बघा कोणकोणती चित्र असतात. मनुष्य आकृती, प्राणी, काही भौमितिक आकृतीचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंत काळापर्यंत या चित्राची शैली आणि त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. म्हणजेच गुहाचित्रे हे विषय आणि शैली काळाप्रमाणे बदलत गेले आणि त्यांच्या रेखाटन पद्धतीत आणि रंगातही बदल झाले असेल. या चित्रामध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या काळातील लोकांचे परिसरासंबंधीचे ज्ञान, नैसर्गिक स्रोताचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्राद्वारे करता येऊ लागते. लोकचित्रकलेची परंपरा ही गुहाचित्राच्या परंपरेची नाती सांगणारी आहे. आपल्या घरातील लग्न कार्यातील सणासुदीतील भिंतीवर चित्र काढणे, अंगात रांगोळी काढणे, तसेच चित्राच्या सहाय्याने आख्याने सांगून प्रादेशिक लोककलेच्या परंपरे विविध चित्रशैलीचा विकसित झाल्या आहेत. आणखीन एक उदाहरण घ्यायचं म्हणलं लोकचित्रशैलीचं तर महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा किंवा चित्रगती परंपरा आणि पिंगुळ ही लोककला चित्रशैलीची काही निवडक उदाहरणं आहेत. पहा, चित्रावरून तुम्हाला समजलं असेल, वारली जमातीतील ही आदिवासी चित्रशैली आहे. ठाणे जिल्ह्यातील जिवा, सोम्या, मशे यांचा वारली चित्रकला लोकप्रिय करण्याचा फार मोठा वाटा आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमानही मिळालेला आहे. दुसरं उदाहरण आहे बघा, चित्रकथी परंपरा किंवा पिंगुळ चित्र परंपरा. आता चित्रकथी परंपरा म्हणजे काय? कठपुतळी किंवा चित्राच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. पुन्हा एकदा ऐका, कठपुतळ्या किंवा चित्राच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. ही परंपरा इसवी सनाच्या 12व्या शतकातील चालुक्य राजा सोमेश्वर यांच्या मानसोल्लास किंवा अभिलाषार्थी चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आहे. आता ही जी परंपरा आहे, कोकणातील पिंगुळी गावातील ठाकर आदिवासींनी ही परंपरा जपली आहे, म्हणून तिला
पिंगुळ चित्र परंपरा असेही म्हणतात. साधारणपणे एका कथेसाठी 30 ते 50 चित्राचा वापर केला जातो. ठीक आहे, वळूया आपल्या पुढल्या मुद्द्याकडे. अभिजात चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपान विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण 64 कलेचा उल्लेख, म्हणजे असे म्हणता येईल प्राचीन भारतीय वाङ्मयात 64 कलेचा उल्लेख आहे आणि त्यापैकी चित्रकलेचा उल्लेख आलेखम किंवा आलेख विद्या या नावाने केलेला आहे. आणि ही आलेख विद्येची षष्टांगे म्हणजे 6 पैलू दिलेले आहेत आपल्याला. आलेख विद्येची षष्टांगे म्हणजे 6 पैलू दिलेले आहेत. आता हे 6 पैलू त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केलेला होता. पहा कोणकोणती आहेत ती. 1. रूपभेद म्हणजे विविध आकार. 2. प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप. 3. भाव म्हणजे भावप्रदर्शन. 4. लावण्ययोजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श. 5. सदृशता वास्तवाच्या जवळ जाणारे चित्रण. आणि शेवटचे 6. वर्णिकाभंग म्हणजे रंगाचं आयोजन या समावेश आहे. प्राचीन भारतीयामध्ये विविध धार्मिक पंथाचे आमाग ग्रंथ, पुराणे, वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून आपल्याला चित्रकला आणि शिल्पकला यांच्या संबंधी विचार मंदिर बांधण्याच्या संदर्भात केलेला दिसतो. समोर पुढला एक मुद्दा आहे हस्तलिखितामधील लघुचित्रे. हस्तलिखितामधील लघुचित्रावर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकलेच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. पहा तुम्हाला चित्र दिसते मुघल शैलीचं, म्हणजे ह्याचा उदय पर्शियन आणि भारतीय चित्रकाराच्या शैलीतून झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. चला समोरच्या मुद्द्याकडे जाऊयात. युरोपीय चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव हा भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यातील सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात एक स्कॉटिश चित्रकार होऊन गेला. त्याचं नाव होतं जेम्स वेल. ह्याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील शनिवार वाड्यामध्ये एक कलाशाला स्थापन करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांनी सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेलसोबत काम करणारा एक मराठी चित्रकार होता, त्यांचं नाव आहे गंगाराम तांबट. त्यांनी वेरूळ, कारले येथील लेण्याची चित्रे काढली होती. त्यांची काही जी चित्र आहेत ते अमेरिकेतील येल विद्यापीठ आहे. या येल विद्यापीठात येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट इथे जतन केलेली आहेत. पाश्चात्य चित्रशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण. मुंबईमध्ये सन 1857मध्ये जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणारी कलाशाला नावारूपाला आली, म्हणजे स्थापन झाली आणि आजही आहे. त्यामध्ये पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा चित्राची प्रतिकृती बनवण्याचे काम केलेले आहे. अशा प्रकारे भारतीय दृककला परंपरेतील पहिला घटक म्हणजे चित्रकला याविषयी आपण माहिती घेतली. आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण शिल्पकला आणि भारतीय ललित कला, अंगिक कला यांचा आपण अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ खूप लांबत जाईल एकाच व्हिडिओमध्ये जर आपण संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला तर. त्यामुळे आपण त्याचे वेगवेगळे भाग करून व्हिडिओ बनवत आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.